टिप नंबर 1. प्लास्टिकच्या बॉटल तयार करण्यासाठी BPA सारखे घातक रसायन त्यामध्ये वापरले जाते. यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका होण्याची दाट शक्यता असते. त्याचा आपल्या आरोग्यावर अतिशय घातक परिणाम देखील होऊ शकतो. तर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही ही टीप नक्कीच लक्षात ठेवा. टीप नंबर 2. कडधान्यांना मोड येण्यासाठी आपण ते कडधान्य फडक्यामध्ये बांधतो. त्यापेक्षा कडधान्य एका भांड्यात घालून कुकरमध्ये रात्रभर झाकण लावून ठेवावे. यामुळे कडधान्याला चांगले मोड येतात. टीप नंबर 3. 3 दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहिल्याने आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. टीप नंबर 4. बटाट्याच्या पोळी मुसळच्या साहाय्याने अलगद ठेचून घेतल्याने भाजी पटकन शिजते व त्या भाजीची चव देखील आणखीनच छान येते. पण बटाटे जास्त ठेचू नये. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 5. नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी ही खास टीप आहे. तर कणिक मळण्यासाठी किती पीठ घ्यावे व त्या पिठामध्ये किती पाणी घालावे हा अंदाज नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींना बरेच वेळा कणिक मळताना येत नाही. त्यामुळे कणिक मळताना त्यांच्याकडून बरीच गडबड होते. तर ती गडबड होऊ नये, त्यांना व्यवस्थित अंदाज यावा यासाठी गव्हाची कणिक मळताना साधारणपणे जर तुम्ही 1 वाटी पीठ घेतले असेल तर त्यासाठी अर्धी वाटी पाणी त्यामध्ये घालावे. जर असं प्रमाण वापरा. कणिक नेहमी खोलगट भांड्यामध्ये मळावी व यामुळे कणिक लवकर मळली जाते. टीप नंबर 7. मसाल्याच्या किंवा इतर कोणत्याही भाजीची चव छान हवी असेल तर हिंग वरून न घालता तेलात मध्ये सर्वप्रथम घालावं. म्हणजे पदार्थाला छान वास येतो आणि पदार्थाची चव देखील यामुळे छान येते. टीप नंबर 8. आजकाल सगळ्याच आया मुलांना उठल्याबरोबर चहा प्यायला देतात. पण ते मुलांच्या आरोग्यासाठीही खूप घातक आहे. म्हणून मुलांना चहा देऊ नये. त्याऐवजी तुम्ही मुलांना भिजवलेले ड्रायफ्रूट्स नक्की द्यावे. टीप नंबर 9. बिर्याणी पुलाव मोकळा सुटसुटीत बनवायचा असेल तर त्यासाठी जुना तांदूळ वापरावा. नवीन तांदूळ वापरल्यास पुलाव चिकट होतो. तसेच 1 ग्लास तांदळासाठी 1.5 ग्लास पाणी असं प्रमाण घेऊन पुलाव बनविल्यास पुलाव एकदम मोकळा फडफडीत असा होतो. महिलांसाठी खास टीप नंबर 10. मासिक पाळीमध्ये खूप पोट दुखत असेल तर महिलांनी त्या काळात दुधासोबत शतावरी घ्यावी. यामुळे आराम पडेल. टीप नंबर 11. गुरण्यापासून सुटका हवी असेल तर रोज रात्री झोपताना कोमट पाण्यात वेलची पावडर टाकून ते पाणी प्यावे. असे नियमित केल्याने गुरण्यापासून कायमची सुटका होते. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर लाईक, शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 12. प्रेग्नेन्सीमध्ये नारळ पाणी सेवन आवर्जून करा. यामुळे शरीरातील पाणी कमी होत नाही आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यास यामुळे मदत होते. टीप नंबर 13. गाल, मान आणि डोळ्यांच्या आसपासची त्वचा वाढत्या वयासोबतच लटकू लागते. अशी सैल त्वचा म्हातारपण स्पष्टपणे दाखविते. जर आपण दररोज मानेचा व्यायाम केला किंवा एक्सरसाइज केली तर स्किन आपली टाईट बनते आणि आपण तरुण दिसू लागतो. तर मानेच्या व्यायामासोबत तुम्ही इतरही व्यायाम आवश्यक करावेत. तर तरुण दिसण्यासाठी प्रत्येक महिलेने ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 14. 40 नंतर पचनशक्ती मंद झालेली असते. यामुळे शक्य असल्यास बाजरी, नाचणी, ज्वारी याची भाकरी खावी. अशी भाकरी पचायला देखील हलकी असते. त्याउलट तुम्ही गव्हाची चपाती खात असाल तर ती पचण्यासाठी वेळ जास्त लागतो. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 14. महिलांनी झोपताना केस बांधून झोपा. केस मोकळे सोडून झोपल्याने केस तुटण्याची म्हणजेच आपले केस गळण्याची किंवा केस खराब होण्याची दाट शक्यता वाढते. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 15.
किचन ओटा फक्त साध्या पाण्याने साफ करण्यापेक्षा त्यात थोडेसे व्हिनेगर मिक्स करून ओटा साफ केला तर किचन ओटा स्वच्छ तर होतोच, पण त्यावरील किटाणूसुद्धा यामुळे मरतात. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.